अभिजित विपके त्या कामरा का कोण तो रामाची टिंगल करताना टाळ्या वाजवतोस तू. तुम्ही मागणी करताना पेपर फुटलेल्या राज्यातल्या प्रत्येक शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागायला पाहिजे. तुम्ही सिलेक्टिव्हली फक्त धर्मेंद्र प्रधानचा मागितलात. माझी संस्कृती, माझी परंपरा यांची टिंगल केली जाईल अशा कुठल्याही व्यासपीठावर, अशा कुठल्याही आंदोलनाला मी आयुष्यात कधीही पाठिंबा देणार नाही. दिल्लीतलं जे आंदोलन आहे विद्यार्थ्यांचं, त्या सगळ्याकडे तुम्ही कशा अर्थानं पहा? मला खूप लोकांनी विचारलं की तू त्याच्यात का सहभागी झाला नाहीस. म्हटलं मी 101% सहभागी झालो असतो जर ते फक्त विद्यार्थ्यांचं आणि फक्त नीट परीक्षा किंवा कुठल्याही परीक्षांचे पेपर लीक होणं एवढ्या मुद्द्यापुरतंच जर ते मर्यादित राहिलं असतं तर मी तिथे तुम्हाला दिसलो असतो. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून इतर राजकीय पक्ष सगळे राजकीय पक्ष जेव्हा तिथे यायला लागले, म्हणजे केजरीवाल तिथे येतो तर त्या केजरीवालचं सत्ता असलेल्या पंजाबमध्ये सुद्धा पेपर फुटला. काँग्रेसवाले तिथे येतात, त्या काँग्रेसच्या कर्नाटकात सुद्धा पेपर फुटला. तुम्ही मागणी करताना पेपर फुटलेल्या राज्यातल्या प्रत्येक शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागायला पाहिजे. तुम्ही सिलेक्टिव्हली फक्त धर्मेंद्र प्रधानचा मागितलात. तुम्ही का नाही केजरीवाल स्टेजवर आले त्याला का नाही म्हणालात तुम्ही की केजरीवाल साहेब तुम्ही प्लीज येऊ नका, यायचं असेल तर आधी तुमच्या मंत्र्याचा राजीनामा घ्या आणि मग स्टेजवर या. तिथे तुम्ही सीता का पती आणि हे तुम्ही माझ्या रामाची खिल्ली उडवता. ज्या व्यासपीठावर कुठलाही पक्ष असू दे, माझा हिंदू धर्म, माझ्या देवदेवता, माझी संस्कृती, माझी परंपरा यांची टिंगल केली जाईल अशा कुठल्याही व्यासपीठावर, अशा कुठल्याही आंदोलनाला मी आयुष्यात कधीही पाठिंबा देणार नाही. आंदोलनाचा विषय काय? पेपरफुटी. तुम्ही पेपरफुटीला घेऊन फक्त बोला. बहुसंख्य असलेल्या हिंदू धर्माचं आम्ही पूजा करतो रामाची रोज. तुम्ही व्यासपीठावर टिंगल करता. तू अभिजित विपके त्या कामरा का कोण तो रामाची टिंगल करताना टाळ्या वाजवतोस तू. तुम्हाला सांगता येत नाही ह्याच्यासाठी माझं आंदोलन नाही आहे हे तुम्ही इथे नाही बोलायचं. अब नाम रहेगा अल्लाह का, काय संबंध? आणि याला धार्मिक किंवा जातीय रंग संबंध नाही ना तुमचं आंदोलन. मग आम्ही काय यायचं त्या आंदोलनामध्ये? म्हणून मी अशा आंदोलनाला मी जाणार नाही कधी. सवालच येत नाही. क्लिअर आहे माझं. कोणी काय मला शिव्या द्यायचे देऊ देत. पण आता ओव्हरऑल असणारा एक वेगळा गट आहे जो सतत तुम्हाला तुमच्या विचारसरणीला अपोज करणार आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता वाढ होते आणि ही डेलिब्रेट होते असं वाटतं. हो, इतिहासाचं वाटोळं ज्या पद्धतीने चालू आहे. आम्हाला टिपू सुलतानवर दिल्ली दूरदर्शनवर मालिका दाखवतात. आम्हाला वाटतं टिपू सुलतान द ग्रेट वॉरियर होता. खरा इतिहास आत्ता कळायला लागला आम्हाला. अशा सगळ्या गोष्टी आहेत रे. हे सगळं तुम्हाला संपवायला सुरू झालेलं आहे.